स्वागत आहे. तर हे बघा, हे ब्लाऊज शिवायला जे आपण घेतले होते, तर हे जे टार्गेट आहे तर आज माझं पूर्ण झालेलं आहे. आणि हे जे ब्लाऊज शिवलेले आहे बघा मी कसे शिवले ते मी तुम्हाला दाखवते की मी कशा प्रकारे हे जे ब्लाऊज आहे तर मी असे पॅकिंग करून ठेवलेले होते की त्याला देण्यासाठी. तर अशी पिशवीमध्ये पॅक करून ठेवले होते. पण परत म्हटलं की चला आपण मैत्रिणीशी पण शेअर करूया की हे ब्लाऊज आपण कशा प्रकारे शिवले ते. तर हा बघा, हा जो ब्लाऊज आहे ना, तर हे बघा, हे असा शिवलेला आहे हा ब्लाऊज. आणि याचं जर हे आहे ना, असा मागच्या बॅक साईडला असा गळा घेतलेला आहे आणि अशी नॉट, त्याला खाली नॉट आहे आणि समोरून जो आहे तो असा सेप घेतलेला आहे बघा. आणि याला जी हुक आहे ना, तर बॅक साईडला हुक केलेले आहे, तर बॅक साईडला हुक घेतलेले आहे. आणि हा जो ब्लाऊज आहे तर हा नऊवारीवरचा ब्लाऊज आहे. आणि हा जो ब्लाऊज आहे तर हे बघा, हे दुसरे म्हणजे त्यांचेच ब्लाऊज आहे, पण हा सिंपल ब्लाऊज आहे. याला कुठे म्हणजे आपण असं हे केलेलं नाही आहे, डिझाईन वगैरे बनवलेले नाही आहे, हे सिंपलच ब्लाऊज आहे. तर हे बघा, हे किती ब्लाऊज आहे. तर हे जे 4 ब्लाऊज आहे ना, तर हे 4 ब्लाऊज असं आपले सिंपलच आहे, म्हणजे याला डिझाईन वगैरे काही नाही आहे. राऊंड नेकमध्येच हे जे ब्लाऊज आहे तर हे असे बनवलेले आहे, राऊंड नेकमध्ये आहे हे ब्लाऊज. आणि हा एक काठापत्राच्या साडीवरचा पैठणीवरचा ब्लाऊज आहे. तर याचा समोरून जो आहे ना, तर मी ही सेप गळा घेतलेला आहे समोरचा. आणि बॅक साईडला हे बघा असा घेतलेला आहे, याला पायपिंग वगैरे लावलेली आहे. आणि याचे जे हुक आहे ना, तर हे पण हे ब्लाऊजचे हुक पण बॅक साईडलाच केलेले आहे आणि अशी नॉट वगैरे लावलेली आहे. आणि 3/4 मध्ये बाई आहे आणि प्रिन्सेस कट आहे हा पण ब्लाऊज. आणि हा जो आहे तर हा कटोरी ब्लाऊज आहे बघा. आणि याचा मी असा नेक घेतलेला आहे, अशी पायपिंग केलेली आहे गोल्डन कलरची. आणि हा जो आहे तर छोटा काठ होता, तर हा छोटा काठ जो होता ना, तर मग मी याला इथं ॲडजस्ट केलेला आहे. असा गोलच राऊंड नेकमध्ये गळा घेतला आणि त्याला हे असं दोन्ही साईडना असं हे लावलेलं आहे, जॉईंट करून असं हे केलेलं आहे बघा. तर हा जो नेक आहे तर असा घेतलेला आहे मी. आणि हा कटोरी ब्लाऊज आहे. तर हा ब्लाऊज जो आहे तर हा 48 साईजचा आहे हा ब्लाऊज. हा जो ब्लाऊज आहे तो 48 साईजचा आहे. आणि हे पण आहे ना, तर हे पण म्हणजे हेच आहे, कटोरी ब्लाऊज आहे पण सिंपलच आहे, राऊंड नेकमध्येच आहे हे ब्लाऊज. तर हे 3 ब्लाऊज पण हे राऊंड नेकमध्येच आहे. तर हे 3 आणि ते 4 7 आणि हे ते 2 ब्लाऊज 8 9. आणि हे जे आहे तर डिझाईनचे जे आहे तर मग मी डिझाईनचे जे बनवलेले आहे. तर हे बघा, हे ब्लाऊज शिवताना माझी खूप परेशानी झाली. तर याचा मी राऊंड नेकच घेतलेला आहे. आणि याला आहे ना, तर म्हणजे स्टोन जे होते ना, तर हे स्टोन ना खूप हार्ड गेले मला काढायला, कारण हे मशीनमध्ये अडकत होते. हे जे स्टोन आहे ना, तर हे मशीनमध्ये अडकत होते. तर मला म्हणजे मशीनवरती शिवायला याला नेक पण होता, असा डिझाईनमध्ये होता, पण खूप छोटा होता, म्हणजे बोट नेक होता. आणि त्यांना बोट नेक नको होता, की याचं त्यांना असा हे पाहिजे होता, मोठा पाहिजे होता याचा गळा जो आहे ना, खूप मोठा पाहिजे होता. तर म्हणून मग हे जे डिझाईन आहे ना, तर हे डिझाईन कट करण्यात गेलं. पण मग मला जे हे काढायला आहे ना, तर काढायला खूप त्रास झाला आहे. जे स्टोन आहे ना, ते स्टोन काढण्यामध्ये माझा खूप वेळ गेला आहे त्याच्यामध्ये. आणि हा जो ब्लाऊज आहे तर हा पण 48 साईजचाच आहे बघा. हे बघा, तर याचं जे आहे ना, तर मी याचं असं डिझाईन घेतलेलं आहे, याला नॉट वगैरे नाही लावलेली, पण याचं असं जे आहे ना, तर हे असं डिझाईन घेतलेलं आहे. आणि हा ब्लाऊज पण जो आहे कटोरी ब्लाऊज आहे, म्हणजे मी याची प्रेस वगैरे केलेली आहे. आणि आता हे देण्यासाठी रेडी झालेले आहे, म्हणजे मी त्यांचं पूर्ण कंप्लीट करून ठेवलेले आहे. तर किती ब्लाऊज आहे बघा, हे तर 13 ब्लाऊज आहे. तर आता हे जे 13 ब्लाऊज आहे ना, तर मग हे 13 ब्लाऊज मला तर आता आज ते घ्यायला येणार आहे. तर त्यांना ही ब्लाऊज जी आहे तर ही ब्लाऊज त्यांना आज हे द्यायची आहे मला. तर त्याच्यासाठी मग मी त्यांचे ब्लाऊज पूर्ण असे रेडी करून ठेवलेले आहे, की जेणेकरून मग ते आले की मग त्यांची ब्लाऊज आपल्याला पटकन असे देता येईल. त्याच्यामुळं हुक काजं पूर्ण मी याला पॅक करून ठेवलेला आहे. म्हणजे एकच कस्टमरचे आहे, पण एक जणीचे नाही हे ब्लाऊज, त्यांच्या सासूचे आहे 4 आणि आईचे आहे 4 आणि त्यांच्या मुलीचे 2 आहे आणि त्यांचे स्वतःचे 3 आहे.
म्हणजे असे त्यांची लग्नाची ब्लाऊज आहे हे. तर ही ब्लाऊज घेतली होती मी, तर मला म्हणजे 3-4 दिवसामध्ये कंप्लीट केले मी हे ब्लाऊज. आणि कटिंग करून आणि त्याचे हुक बटणं लावून मला म्हणजे त्यांना कालच द्यायचे होते, पण माझ्याकडनं नाही झालं आहे, म्हणजे मी पण बाहेरगावी गेलेले होते, त्याच्यामुळं मी त्यांना नाही देऊ शकले. तर आज मी कंप्लीट केलेले आहे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही येऊन तुमची ब्लाऊज घेऊन जाऊ शकता, की झालेली आहे. म्हणजे लग्न अजून दूर आहे, 2 तारखेचं लग्न आहे त्यांचं, पण त्या बोलले की आम्हाला बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळं तुम्ही ब्लाऊज लवकर द्या, दुसऱ्या गावी आहे लग्न, त्याच्यामुळं. आता ही ब्लाऊजचं झालेले आहे, ही ब्लाऊज माझी कंप्लीट झालेली आहे. आणि आता ही जी ब्लाऊज आहे ना, तर एवढे ब्लाऊज जे आहे ना, तर मला ही ब्लाऊज मला आज शिवायची आहे. तर आता आज एवढे ब्लाऊज माझ्याकडून होईल का नाही हे काही सांगता येत नाही, पण हे जी ब्लाऊज आहे तर ही ब्लाऊज मला आजच शिवायला घ्यायची आहे, कारण हे पण लग्नाचीच ब्लाऊज आहे आणि हे पण त्या कस्टमरला द्यायचे आहे. म्हणजे अजून 2 दिवसात ही ब्लाऊज मी बोलले त्यांना की 2 दिवसात मी देईल म्हणून, पण आता आज जर झाला आज तर चांगलंच होईल, पण एवढे ब्लाऊज नाही होणार आहे आज, कारण मग खूप उशीर पण झालेला आहे आणि घरातले कामं वगैरे पण असतात आणि ते सगळं आवरून ब्लाऊज शिवायचं म्हटल्यानंतर आणि एवढे ब्लाऊज शिवले तर लगातार आपण मशीनवरती बसलो तर म्हणजे मला पण असा मानेचा त्रास होतो आहे, तर मान पण माझी खूप अशी दुखू लागली आहे. तर त्याच्यामुळं मी जास्त काही शिवत नाही आहे, थोडेच ब्लाऊज शिवते रोज. मी काही जास्त असे 7-8 ब्लाऊज काही शिवत नाही आहे, 3 ते 4 ब्लाऊज शिवते, याच्यावरती मी शिवत नाही. आणि आता हे जे आहे तर 7 ब्लाऊज आहे, तर माझ्याकडे अजून 2 दिवस आहे, तर मग हे 7 ब्लाऊज जे आहे ना, तर मग मी अजून 2 दिवसात पण आज आणि उद्या 2 दिवसात मी हे ब्लाऊज कंप्लीट करू शकते. कारण असे कट करून ठेवले ना तर तुम्हाला शिवायला जास्त काही वेळ लागत नाही, कारण आपण असे कट करून ठेवले ना तर लगेच आपण शिवायला घेतो आणि शिवायला घेतल्यामुळं काय होतं, एक ब्लाऊज झाला ना की आपल्याला परत कट करायचं म्हणल्यानंतर खूप कंटाळा येतो. तर त्याच्यासाठी एक ब्लाऊज झाला की पटकन आपण मशीनवरतीच असतो इथंच, त्याच्यामुळं दुसरा ब्लाऊज लगेच शिवायला घेतो. तर त्याच्यामुळं असे मी कोणाचे पण असे ब्लाऊज शिवायला जेव्हा येतात ना माझ्याकडं, तर मी काय करते, हे जे ब्लाऊज आहे ना तर अगोदर हे ब्लाऊजची पूर्ण कटिंग करून ठेवते. ब्लाऊज शिवायला आला की सकाळी ब्लाऊज आला की संध्याकाळी आपले सगळे कामं वगैरे आवरल्यानंतर संध्याकाळी ब्लाऊज कटिंग करून ठेवायचे. मग कटिंग करून ठेवल्यामुळं काय होतं, आपल्याला पण शिवायला सोपं जातं आणि मग आपलं आवरल्यानंतर म्हणजे आपल्याला वेळ पण कमी लागतो, ब्लाऊज शिवायला पण वेळ कमी लागतो आणि जेव्हा आपल्याला निवांत टाईम असतो त्या वेळेत कट करून ठेवायचे आणि नंतर मग शिवायचे. जरी एखाद्या वेळेस कस्टमरना अर्जंट जरी ब्लाऊज मागितला ना तर आपण त्यांना एका घंट्याच्या आत आपण त्यांना ब्लाऊज देऊ शकतो, कारण आपण कटिंग वगैरे केलेली असते. तर त्याच्यामुळं मी असं करते. तुम्ही पण जेव्हा कोण माझ्या ज्या मैत्रिणी ब्लाऊज शिवत असतील ना तर त्यांना पण मी सांगते असंच की तुम्ही ब्लाऊजची अगोदर कटिंग करून ठेवा, कारण मग कटिंग करून ठेवल्यानंतर खूप अर्ध टेन्शन जातं आहे ब्लाऊजचं आणि नंतर मग आपल्याला शिवायला काहीच वेळ लागत नाही. तर ठीक आहे, आपल्या गप्पा तर चालणारच आहे. तर आता मी ही ब्लाऊज शिवायला घेते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तर मग मी त्याचा हा व्हिडिओ स्टॉप करते. जर कोणी माझ्या मैत्रिणी जर का चॅनलवरती नवीन जर का व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी मी सांगते की, कारण ब्लाऊजचे जे मापे वगैरे घेतात ना, ब्लाऊज कसे शिवायचे काय, तर माझ्या चॅनलवरती पूर्ण मी व्हिडिओ जे आहे तर मी अपलोड केलेले आहे आणि आता थोड्याच दिवसामध्ये पण मी क्लासेस पण चालू करणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर आता मी ब्लाऊज हे शिवायला घेते. तर आपण चला आता नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ.